नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी या वर्गातील विषय मराठी यातील मराठी व्याकरण हा भाग अभ्यासणार आहोत. आतापर्यंत आपण नाम व नामाचे प्रकार, सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार यांची माहिती घेतलेली आहे. आज आपण मराठी व्याकरणामध्ये विरामचिन्हे यांच्याविषयी माहिती घेणार आहोत. विरामचिन्हे म्हणजे काय, त्याची व्याख्या व त्याचे किती प्रकार आहेत ते कुठे, कधी, कसे वापरतात याची माहिती आपण घेणार आहोत. चला तर मुलांनो पाहूया. विराम चिन्हे म्हणजे काय ते आधी थोडेफार आपल्याला समजून घेणे गरजेचे आहे. अर्थपूर्ण शब्दसमूहाला वाक्य असे म्हणतात. ही वाक्ये बोलताना आपण मध्ये मध्ये थांबतो, त्याला विराम असे म्हणतात. बोलतानाचे हे विराम आपल्या उच्चारावरून, आवाजातील चढ उतार यावरून लक्षात येतात. पहा मुलांनो, येथे काय सांगितलेलं आहे, अर्थपूर्ण शब्दसमूहाचा वापर करून वाक्य तयार करतो. म्हणजे एखाद्या वाक्याला अर्थ प्राप्त झालेला असतो. हे वाक्य बोलत असताना, म्हणजे तुम्ही जेव्हा बोलता त्यावेळेला त्या वाक्यानंतर तुम्हाला थांबावं लागतं. हे बोलत असताना तुम्ही थांबत असता, पण हे थांबणे तुम्ही कसे आवाजातून दर्शवता? आवाजातील चढ उतार यातून तुम्ही दाखवता. हे आपल्याला यातून लक्षात येते. हेच थांबणे जे असते ते आपल्याला लिखाणामधून देखील दाखवायचे असतात. विरामचिन्हे या शब्दाची फोड केल्यानंतर आपल्याला लक्षात येते विराम अधिक चिन्हे म्हणजे काय. पहा मुलांनो, विराम या शब्दाचा अर्थ आहे थांबणे व चिन्हे म्हणजेच याला आपण मराठीमध्ये खुणा किंवा निशाणी असे म्हणतो. यावरून आपल्याला विरामचिन्हे याचा अर्थ सांगता येईल. विरामचिन्ह याचा अर्थ पहा मुलांनो, लेखनामध्ये विराम दाखवण्यासाठी ज्या खुणा वापरतात त्यास विरामचिन्हे असे म्हणतात. म्हणजे तुम्ही जे बोलताना थांबत असता ते आवाजातील चढ उताराप्रमाणे तुम्ही दर्शवत असता, दाखवत असता, पण ते लिखाणामध्ये दाखवण्याकरिता ज्या चिन्हांचा, खुणांचा वापर तुम्ही केलेला असता त्यालाच येथे विराम चिन्हे असे म्हणतात मुलांनो. विराम दर्शविणारी जी चिन्हे आहेत ती कोणती? पहा, पूर्ण विराम, स्वल्प विराम ही विराम चिन्हे आहेत. यातून विराम म्हणजे कोठे थांबायचं हे दाखवलं जातं मुलांना. तसेच अर्थबोध करणारी जी चिन्हे आहेत ती पुढील प्रमाणे. पहा मुलांनो, प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक ही विराम चिन्हे आहेत. यांच्यापासून वाक्यातील अर्थ बोध होतो, म्हणजे वाक्यातील अर्थ समजतो.
यासाठी याला अर्थबोध होणारी विरामचिन्हे देखील म्हणता येईल. मराठी व्याकरणात एकूण 9 विरामचिन्हे आहेत. मराठीमध्ये एकूण 9 विरामचिन्हे आहेत. पण मुलांनो, आपल्याला ही 9 विरामचिन्हांपैकी काहीच विरामचिन्हांचा अभ्यास या इयत्तेत करायचा आहे, हे लक्षात घ्या. यातील पहिला जो प्रकार आहे विरामचिन्हाचा तो म्हणजे पूर्णविराम. तुम्हाला माहिती आहे का पूर्णविराम कशाला म्हणतात? ओळखा पाहू, आठवा. मी इथे दाखवत आहे, पहा बर. हे पहा, येथे कंसामध्ये एक टिंब दिलेला आहे. हे वाक्याच्या शेवटी वापरलेलं तुम्ही कधी कधी पाहिलात, बरोबर ना? वाचत असताना हे दिसतं ना. यालाच काय म्हणतात? पूर्ण विराम. याची माहिती घेऊया. हे कुठे, कधी, कसे वापरतात हे समजून घेऊया मुलांना. पहा, वाक्यात पूर्ण झाल्यावर वाक्याच्या शेवटी पूर्ण विराम येतो. वाक्यात आपल्याला काय सांगायचं आहे? जेथे वाक्य पूर्ण झालेलं असतं ते झाल्यानंतर एक टिंब दिलेला असतो, त्यालाच आपण येथे पूर्ण विराम असे म्हणायचे असते मुलांना. काही वेळेला वाक्य असतात पण ती पूर्ण झालेली नसतात. अशा वेळेला हे टिंब जे आहे वापरायचं का? नाही. अशा वेळेला हे टिंब वापरायचं नाही. ज्या वेळेला वाक्य पूर्ण झालेलं आहे असं जेव्हा समजतं तेव्हाच या टिंबाचा वापर वाक्याच्या शेवटी करायचा असतो. पहा मुलांनो, येथे एक उदाहरण दिलेलं आहे, वाचा बर. भारत माझा देश आहे. हे वाक्य इथे दिलेलं आहे. हे वाक्य वाचल्यानंतर आपल्याला त्या वाक्यातून अर्थ पूर्ण समजतो आणि वाक्य पूर्ण झालेलं आहे असं समजतं. म्हणूनच या वाक्याच्या शेवटी आपल्याला पूर्ण विराम द्यायचा आहे. आलं लक्षात? वाक्य हे पूर्ण आहे मुलांनो, म्हणूनच आपण येथे पूर्णविरामाचा वापर केलेला आहे. अशी जी काही वाक्य असतील तुम्ही वाचत असता त्यावेळेला त्या वाक्याच्या शेवटी तुम्हाला हा विरामचिन्हाचा प्रकार वापरायचा असतो. पूर्णविराम फक्त वाक्याच्या शेवटीच वापरतो असा नाही, ते अजून काही ठिकाणी वापरतात. ते समजून घ्या कुठे वापरतात ते. पहा, नावाचे आद्याक्षरे किंवा संक्षिप्त लिहिण्यासाठी पूर्ण विराम वापरतात. पहा मुलांनो, येथे काय सांगितलेलं आहे? नावाचे आद्याक्षरे म्हणजेच एखाद्या नावाचं पहिलं अक्षर हे लिहिल्यानंतर ते आपल्याला दाखवायचं आहे, त्यासाठी त्या अक्षरानंतर टिंब वापरतात. म्हणजे येथे त्या नावातलं पहिलंच अक्षर तुम्ही लिहायचं असतं आणि त्यानंतर हा पूर्णविरामाचा चिन्ह वापरायचा असतो. तसेच अजून एक सांगितले आहे संक्षिप्त रूप. संक्षिप्त रूप म्हणजे काय? तर एखादं पूर्ण नाव असेल तर ते छोटं करून सांगायचं असेल तर त्या अक्षरानंतर आपल्याला पूर्ण विराम वापरायचा असतो.
पहा मुलांनो, मी ते उदाहरण दाखवणार आहे. त्या उदाहरणातून तुम्हाला ते समजून घ्यायचं आहे. पहा उदाहरण, पु टिंब ल टिंब देशपांडे या नावामध्ये पु म्हणजे त्यांचं एक पूर्ण नाव आहे, पण ते मी न सांगता फक्त त्यांच्या नावाचं पहिलं अक्षर म्हणजेच आद्याक्षर वापरलेलं आहे. त्यासाठी येथे टिंब वापरलेलं आहे, म्हणजेच पूर्णविराम वापरलेला आहे. त्यानंतर तसंच ल सुद्धा पूर्ण नाव आहे, पण मी ते पूर्ण नाव न सांगता फक्त ल हे एकच अक्षर त्यांच्या नावातील घेतलेलं आहे, म्हणून येथे हा टिंब त्या अक्षरानंतर वापरलेला आहे व नंतर त्यांचं आडनाव लिहिलेलं आहे. अशा प्रकारे या नावांच्या आद्य अक्षरानंतर हे पूर्णविराम वापरतात, हे तुम्हाला येथे लक्षात येईल. तसेच आता संक्षिप्त रूप कसे लिहितात आणि त्यानंतर ते विरामचिन्ह कसे वापरतात ते पहा. पहा मुलांनो, इथे बी टिंब ए टिंब हे लिहिलेलं आहे मुलांनो. म्हणजे बी नंतर एक टिंब आहे, ए नंतर एक टिंब आहे. याचाच अर्थ काय? बी या शब्दाचं पूर्ण रूप काय आहे? बी म्हणजे बॅचलर. हे न म्हणता फक्त बी असंच लिहिलं आहे, त्या नावाचं छोटं रूप केलेलं आहे. त्यानंतर ए म्हणजे आर्ट, याचं आपल्याला छोटं रूप करून ए एवढंच लिहिलेलं आहे आणि त्यानंतर हे पूर्णविराम वापरलेलं आहे. म्हणून याला बी ए हे लिहित असताना प्रत्येक नावाच्या संक्षिप्तानंतर पूर्णविराम वापरलेलं आहे. अशा प्रकारे पूर्णविराम वापरलेला आहे. यानंतर मुलांनो, पूर्णविराम वापरलेली काही उदाहरणे पहा. मी तुम्हाला इथे दाखवत आहे. पहिलं उदाहरण आहे, मी आणि रीमा घरी आलो. हे वाक्य पूर्ण आहे, म्हणून या वाक्याच्या नंतर पूर्णविराम दिलेलं आहे. दुसरं उदाहरण पहा, आम्ही परत गावी आलो. या वाक्याच्या नंतर देखील पूर्णविराम आलेला आहे, कारण हे वाक्य पूर्ण आहे. तिसरं पहा, पूर्वेकडून सूर्य वर येत होता. हे देखील वाक्य पूर्ण आहे, म्हणून या वाक्यानंतर पूर्णविराम आलेला आहे. पाहता पाहता बाळ गाढ झोपी गेले. हे देखील वाक्य पूर्ण आहे, म्हणून या वाक्यानंतर पूर्ण विराम वापरलेलं आहे. विरामचिन्हातील दुसरा जो प्रकार आहे स्वल्पविराम. आता याच्याविषयी माहिती घेऊया. पहा, इथे कंसामध्ये तुम्हाला जे चिन्ह दिलेलं आहे त्यालाच काय म्हणतात? स्वल्पविराम म्हणतात. स्वल्पविरामाविषयी माहिती घेऊया. पहा, एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास स्वल्पविराम वापरतात. म्हणजेच एकाच जातीचे शब्द जे आहेत ते लागोपाठ आले तर स्वल्पविराम वापरत असतात. पहा उदाहरणात, आज सीमा स्वल्पविराम, जया स्वल्पविराम, सुषमा स्वल्पविराम, लता. लता नंतर कोणतंही दुसरं नाव नाही, म्हणून येथे या शेवटच्या नावानंतर स्वल्पविराम येत नाही व वाक्य पुढे काय आहे? सगळे शाळेत आले होते. आणि हे वाक्य पूर्ण झालेलं आहे, म्हणून या वाक्याच्या शेवटी पूर्णविराम आलेला आहे. म्हणजेच या वाक्यामध्ये एकाच जातीचे म्हणजे सगळ्या मुलींची नावं आलेली आहेत आणि त्या प्रत्येक नावानंतर स्वल्पविराम वापरलेला आहे, हे आपल्याला येथे लक्षात येतं.
अजून स्वल्पविराम कोठे वापरतात पहा. एखाद्याला उद्देशून बोलताना त्याच्या नावानंतर स्वल्पविराम वापरतात. म्हणजे आपल्याला एखादं वाक्य एखाद्याला बोलायचं असेल तर त्याचं नाव घेऊन त्यानंतर ते वाक्य बोलतो, त्यावेळेस त्या नावानंतर तुम्हाला स्वल्पविराम वापरायचा असतो. पहा उदाहरणातून, इथे उदाहरण दिलेलं आहे. महाराज स्वल्पविराम मला क्षमा करा व वाक्याच्या शेवटी पूर्णविराम. म्हणजेच येथे महाराज हे नाव आहे, या नावानंतर स्वल्पविराम आलेला आहे, कारण पुढील वाक्य जे आहे ते महाराजांना उद्देशून बोललेलं आहे हे येथे आपल्याला समजतं. त्यासाठी येथे स्वल्पविराम वापरलेला आहे. दुसरं पहा, राजू आपण आधी घरी जाऊ. या वाक्यामध्ये राजू स्वल्पविराम आलेला आहे. राजू नंतरचा जो स्वल्पविराम आहे तो का दिलेला आहे, कारण या वाक्यामध्ये आपण आधी घरी जाऊ हे वाक्य राजूला उद्देशून म्हटलेलं आहे, हे दाखवायचं आहे. यासाठीच राजू या नावानंतर स्वल्पविराम वापरलेला आहे आणि हे वाक्य पूर्ण झालेलं आहे म्हणून वाक्याच्या शेवटी पूर्ण विराम वापरलेला आहे मुलांनो. अशा प्रकारे स्वल्पविराम वापरतात. तुम्हाला आणखी काही उदाहरण दाखवणार आहे. पहा व व्यवस्थित वाचा म्हणजे तुम्हाला समजेल. पहा पहिलं उदाहरण, तांदूळ स्वल्पविराम, गहू स्वल्पविराम, ज्वारी स्वल्पविराम, बाजरी ही तृणधान्ये आहेत. या वाक्यानंतर पूर्णविराम आलेला आहे. यामध्ये या चारही नावांच्या नंतर आपल्याला स्वल्पविराम दिसत आहे. त्यानंतर दुसरे वाक्य पहा, सुया, टाचण्या, चाकू, कात्र्या या वस्तू घरात असतात. यामध्ये नावानंतर स्वल्पविराम आलेला आहे, कारण हे सर्व नाव एकाच जातीचे आहेत हे येथे दाखवायचे आहे. यासाठीच येथे स्वल्पविराम वापरलेला आहे मुलांनो. यानंतरचा जो प्रकार आहे मुलांनो तो जरा नीट समजून घ्या. विरामचिन्हातील पुढील प्रकार पहा, अवतरण चिन्ह. अवतरण चिन्ह म्हणजे काय आणि त्याचे दोन प्रकार असतात ते आपल्याला येथे समजून घ्यायचे आहे. पहा अवतरण चिन्ह त्याचे दोन प्रकार. त्यातील पहिला जो प्रकार आहे एकेरी अवतरण चिन्ह. एकेरी म्हणजे एक, डोक्यावर असे दोन चिन्ह जे असतात ना ते एक एकच असतात, त्याला एकेरी अवतरण चिन्ह असे म्हणतात. ते कोठे वापरतात, कसे वापरतात त्याच्याविषयी आता आपण माहिती पाहूया. पहा मुलांनो, अवतरण चिन्हे त्यातील पहिला जो प्रकार आहे एकेरी अवतरण चिन्ह. वाचा पाहू. वाक्यातील एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असल्यास एकेरी अवतरण चिन्ह वापरतात. म्हणजे काय, वाक्यामध्ये एकाच शब्दाला जर जोर देऊन बोलायचं असेल, तसंच ते दाखवायचं असेल लिखाणातून, तर एकेरी अवतरण चिन्ह वापरतात. उदाहरण पहा, येथे दिलेलं आहे, गांधीजींनी चले जाव ची घोषणा दिली. या वाक्यातील चले जाव हे जे शब्द आहे, याच शब्दाला आपल्याला जोर देऊन सांगायचं असेल तर याला एकेरी अवतरण चिन्हामध्ये लिहिलेलं आहे. एकेरी अवतरण चिन्हाची थोडी उदाहरणं पहा मुलांनो. इथे अजून एक उदाहरण दिलेलं आहे पहा, मूल ध्वनींना वर्ण असे म्हणतात. या वाक्यातील
वर्ण हा जो शब्द आहे यालाच जोर द्यायचा आहे, म्हणून याला एकेरी अवतरण चिन्हामध्ये वापरलेलं आहे. पुढील उदाहरण पहा. श्यामची आई हे साने गुरुजींनी लिहिलेले पुस्तक आहे. या वाक्यातील श्यामची आई या नावाला आपल्याला जोर देऊन बोलायचं आहे, दाखवायचं आहे. त्यासाठी या नावाला, या शब्दाला एकेरी अवतरण चिन्हामध्ये लिहिलेलं आहे. यानंतर पुढचा जो प्रकार आहे पहा, दुहेरी अवतरण चिन्ह. ते कुठे वापरतात व ते कसे असते पहा. याला म्हणतात दुहेरी अवतरण चिन्ह. ते कुठे वापरतात? बोलणाऱ्याच्या तोंडचे वाक्य जसेच्या तसे दाखवताना दुहेरी अवतरण चिन्ह वापरतात. म्हणजे एखादा व्यक्ती जो एखादं वाक्य जसं बोललेलं आहे ते दाखवायचं असेल तर त्या वाक्याला दुहेरी अवतरण चिन्हामध्ये लिहायचं असतं. पहा, इथं उदाहरण दिलेलं आहे. गणेश म्हणाला, मी सैनिक होणार. या वाक्यामध्ये गणेश या वाक्यात बोलत आहे व तो जे काय बोलत आहे ते वाक्य दुहेरी अवतरण चिन्हामध्ये लिहिलेलं आहे. पण यामध्ये दुहेरी चिन्ह देण्या अगोदर गणेश म्हणाला यानंतर तुम्हाला स्वल्प विराम द्यावा लागतो व तो गणेश काय म्हणतो ते वाक्य दुहेरी अवतरण चिन्हामध्ये लिहून त्यानंतर पूर्ण विराम वापरावा लागतो व शेवटी मात्र दुहेरी अवतरण चिन्ह पूर्ण करावा लागतं. आणखी काही उदाहरण पहा मुलांनो. दुहेरी अवतरण चिन्हाची काही उदाहरणे इथे दिलेली आहेत. स्वामी विवेकानंद म्हणाले, स्वल्पविराम, दुहेरी अवतरण चिन्हामध्ये उठा, स्वल्पविराम, जागे व्हा. व हे वाक्य पूर्ण झालं आहे म्हणून या वाक्याच्या शेवटी पूर्ण विराम व त्यानंतर तुम्हाला दुहेरी अवतरण चिन्ह पूर्ण करायचं आहे मुलांना. दुसरं उदाहरण पहा. गुरुजींनी मुलांना विचारले, मुलांनो अभ्यास करता का? या वाक्यामध्ये गुरुजींनी विचारलेलं वाक्य इथं प्रश्नार्थी आहे म्हणून वाक्यामध्ये प्रश्नचिन्ह पण वापरलेलं आहे. यानंतर जो चौथा प्रकार आहे मुलांनो पहा, प्रश्नचिन्ह. हे सोपं आहे, तुम्हाला माहिती आहे हे प्रश्नचिन्ह आहे म्हणून. याचा वापर कुठं करतात पहा. प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरतात. उदाहरणार्थ, तू कोठे राहतोस? या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे म्हणून येथे प्रश्नचिन्ह वापरलेलं आहे. आणखी काही उदाहरणं पहा याची. तुझं नाव काय? यानंतर प्रश्नचिन्ह येईल. मुलांनो तुम्ही काय पाहत आहात? यामध्ये देखील प्रश्न आहे म्हणून इथे प्रश्नचिन्ह वापरलेलं आहे. पुढील प्रश्न पहा. सुगरणी सारखे घरटे तयार करता येईल का? यानंतर देखील प्रश्नचिन्ह वापरलेलं आहे कारण वाक्यामध्ये प्रश्न विचारलेलं आहे. चौथं वाक्य पहा. पाऊस केव्हा पडेल? या वाक्यामध्ये प्रश्न आहे म्हणून तुम्हाला येथे प्रश्नचिन्ह वापरायचं आहे. यानंतरचा जो प्रकार आहे तो शेवटचा आहे, तो म्हणजे उद्गार चिन्ह. उद्गार चिन्ह म्हणजे काय? एक रेष असते व त्या रेषेच्या खाली टिंब असतं, यालाच उद्गारवाचक चिन्ह असे म्हणतात. याचा वापर कसा करतात पहा. उत्कट भावना व्यक्त
करताना ती दाखवणाऱ्या शब्दांच्या शेवटी उद्गार चिन्ह वापरतात. या चिन्हास उद्गार चिन्ह असे म्हणतात. म्हणजे मनात ज्या भावना असतात ना त्या अचानकपणे व्यक्त होतात. तसे व्यक्त झालेल्या भावना लिहून दाखवायचं असेल तर त्या वाक्यात असे चिन्ह वापरलेले असते. उदाहरणातून समजून घ्या मुलांनो. अरे रे तू पडलास. अरे रे येथे हा जो शब्द आहे ही भावना व्यक्त करणारी आहे म्हणून या शब्दानंतर उद्गारवाचक चिन्ह आलेलं आहे आणि या वाक्याच्या शेवटी पूर्ण विराम आहे कारण वाक्य पूर्ण झालेलं आहे. उद्गारवाचक चिन्हाची काही उदाहरणे पहा. पहिला आहे छे. उद्गारवाचक चिन्ह असे म्हणालो नाही. म्हणजे येथे या वाक्यामध्ये छे हे जे आहे हे उद्गार आलेलं शब्द आहे, उद्गारवाचक शब्द आहे. त्यानंतर इथे उद्गारवाचक चिन्ह द्यावं लागतं. दुसरं उदाहरण पहा. शाब्बास छान खेळलास. इथे शाब्बास हा भावना व्यक्त करणारा शब्द आहे म्हणून या शब्दानंतर उद्गारवाचक चिन्ह येईल. अरे वा छान कपडे आहेत. अरे वा यानंतर उद्गारवाचक चिन्ह येईल. चौथं उदाहरण पहा. वा छान चांगली पुस्तके वाचली पाहिजेत. वा छान यानंतर देखील तुम्हाला उद्गारवाचक चिन्ह द्यावं लागेल कारण येथे दोन उद्गारवाचक चिन्ह आलेले आहेत. म्हणजे काय तर ते दोन भावना वेगवेगळ्या अशा जरा व्यक्त केलेल्या आहेत त्यासाठी ते आलेलं आहे. हे येथे लक्षात घ्या. अशा प्रकारे या विरामचिन्हांचा अभ्यास आपण पाहिला. आता आपण यावर आधारित काही प्रश्न पाहूया. पहा. खालील विरामचिन्हांसाठी पर्याय निवडा व सांगा. इथं पहा उद्गार चिन्ह. आता इथं मी तुम्हाला 4 पर्याय दाखवणार आहे. त्यातील कोणतं पर्याय योग्य आहे ते सांगा पाहू. उत्तर आहे चौथं. याला उद्गारवाचक चिन्ह म्हणतात. पुढील उदाहरण पहा. दुसरा प्रश्न. एकेरी अवतरण चिन्ह शोधा आणि सांगा पाहू. या 4 पर्यायापैकी कोणता आहे. पर्याय क्रमांक कोणता पाहू सांगा. बरोबर दुसरा पर्याय. याला एकेरी अवतरण चिन्ह म्हणतात. त्यानंतर पुढील प्रश्न सांगा कोणता आहे त्याचा ओळखा पाहू. स्वल्पविराम. पर्याय कोणता. बरोबर पर्याय क्रमांक 1. याला स्वल्पविराम म्हणतात. पुढील प्रश्न बघा. प्रश्नचिन्ह. पर्याय कोणता बरोबर आहे सांगा पाहू. बरोबर पर्याय क्रमांक 1. याला प्रश्नचिन्ह म्हणतात. बरोबर. अशा प्रकारे मुलांनो आज आपण विरामचिन्हे यांचा अभ्यास केला. यामध्ये 5 चिन्हांचा अभ्यास केला. धन्यवाद.